धारावीतल्या या प्रचंड सभेला उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी, आज फक्त शाखांना भेटी द्यायचा कार्यक्रम होता आणि उद्धवजी म्हटले आपल्याला धारावीच्या शाखेला भेट द्यायची आहे. उद्धवजी, फक्त धारावीच्या शाखेला भेट असेल तरी ती आपण सभा घेतली तर काय होईल? ज्यांनी मुंबई मधलं एक चित्र तुम्हाला मी सांगतो, ज्याने धारावी जिंकली त्याने मुंबई जिंकली. आणि धारावीकरांच्या हृदयामध्ये शिवसेना आहे, धारावीकरांच्या मनामध्ये शिवसेना आहे आणि शिवसेनेचं आणि धारावीकरांचं नातं कधीच कोणी तोडू शकणार नाही. या धारावीमध्ये उंच बिल्डिंगी नाहीत, टॉवर्स नाहीत, साधी घरं आहेत, बंगले नाहीत, पण या साध्या घरामध्ये जो सामान्य माणूस राहतो तो दिल का सच्चा आहे, तो प्रामाणिक आहे आणि तो कोणाला विकला जाणारा नाही आणि म्हणून तो शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे. एक प्रचंड मोठा आपण मोर्चा धारावीकरांसाठी काढला होता. धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी. उद्धवजी, आता संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि मोदींनी भाषण केलं, प्रधानमंत्री मोदींनी, की पुढल्या 5 वर्षात या देशात सगळ्यांना घरं देण्याचं त्यांनी जाहीर केलंय. 2.5 कोटी घरं पुढल्या 5 वर्षात. 2014 साली सुद्धा जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हाही त्यांनी हीच घोषणा केली होती. 2014 नंतर पुढल्या 5 वर्षात सगळ्यांना घरं दिली जातील. 2019 साली सत्तेवर आले तेव्हाही त्यांनी परत तीच घोषणा केली की सगळ्यांना घरं दिली जातील. आणि आता 10 वर्षामध्ये कोणालाही घरं मिळालेली नाहीत. आता पुढल्या 5 वर्षामध्ये घरं मिळतील. आमचे धारावीवासी गेल्या 25 वर्षापासून घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. धारावीकरांना घरं मिळेल का नाही मला माहित नाही, पण अडाणीला मात्र 1 लाख कोटी मोदी देणार आहे या धारावीच्या जीवावर. आणि हे सगळं कारस्थान आपल्याला उधळून लावायचं आहे. आधी धारावीकरांना हक्काचं घर, आधी धारावीकरांचा त्यांचा हक्काचा उद्योग, त्यांचा व्यापार, आणि मग हे जे कोणी येणार आहेत लुटायला त्यांच्याशी आम्ही सामना करू. धारावी ही सगळ्यांचे, धारावीमध्ये सगळ्या जातीचे प्रांताचे लोक राहतात, पण धारावीचा रंग मात्र एकच आहे, तो म्हणजे भगवा रंग आहे. आणि हा भगवा रंग असाच राहिला पाहिजे. धारावीने कायम शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी उद्धवजींना इतकं सांगेन, उद्धवजी, या मुंबईचा विकास हा धारावीपासून आपण सुरुवात करायला हवा. जेव्हा आमची सत्ता येईल, दिल्लीमध्ये येईल, महाराष्ट्रामध्ये येईल, तेव्हा या धारावीच्या विकासाची पहिली वीट ही आपण रचली पाहिजे आणि ह्याच धारावीतून मुंबईचा विकास या देशानं पाहिला पाहिजे. अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.